श्री संक्षिप्त गुरुचरित्र अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभुवे नमः. श्रीपाद श्री वल्लभ श्री नृसिंह सरस्वती दत्तात्रयाय नमः. ओम द्राम दत्तात्रयाय नमः. ओम नमो भगवते दत्तात्रयाय. अवधूत निरंजन दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री गुरुचरित्र पवित्र ग्रंथ सिद्ध नामधारका ते सांगत अनेक उद्धारिले भक्त दिव्य ग्रंथांच्या पठणाने परी सांप्रंत करी दारुण जनान जमे पवित्राचरण म्हणून गुरुदयाळ पूर्ण मजला स्वप्नी सांगत असे. श्री गुरुचरित्र संक्षिप्त लिही म्हणती मजप्रत श्रवण पठणे निश्चित कल्याण होईल सकलांचे. ऐसे सांगोनी गुप्त होती पहा स्वामी समर्थ त्यांचे चरित्र अद्भुत यथामती वर्णितो. अत्री अनसूया कारण दत्तात्रयांचे अवतरण माहुरगडी राहून अनंत लीला करीत असे. यदु अलर्क परशुराम कार्तिकवीर्य राजनंदन ऐसे शिष्य निर्माण केले पहा श्री गुरूंनी. ओम द्राम ओम बीजमंत्रम पठणे प्रकटे श्री दत्त ऐसे महात्म्य अद्भुत श्री दत्तांचे आहे हो. अवतार येती आणि जाती तैसे नोहे दत्तमूर्ती सदा रहे पृथ्वीवरती लोक उद्धार करावया जगदुद्धार स्वये कष्ट विश्वंभर श्री दत्तात्रेय अवतार विविध रूपे राहत असे. अनेक रूपे घेऊनी श्री दत्त संचरले जनी जना सन्मार्ग दावूनी मोक्षमार्गी लावित असे. त्यांची रूपे अनंत झाली असते पुढे होत सर्व धर्मात श्री दत्त विविध रूपे राहत असे. काशीमध्ये स्नान करी भिक्षा मागे कोल्हापुरी माहुरगडी शयन करी ऐसा महिमा जयांचा. कधी मलंग वेशांत कधी साधू रूपात कधी गौरवर्णात फिरे दत्त महास्वामी. कधी वृद्ध कधी कुमार येती कधी दिगंबर श्री दत्त रूप अगोचर विविध रूपे फिरत असे. पिठापुर ग्रामात अपाळ राज सुमती राहत श्री दत्तात्रयांते आराधित मनोभावे करोनिया. तव एके दिनी अकस्मात साधू रूपे येती दत्त भिक्षा देही म्हणत दारी उभी राहून या. सुमती भिक्षा वाढत पोटभरी जेवा म्हणत प्रसन्न होऊन श्रीदत्त म्हणती काय हवे तुते. सुमती म्हणे इच्छा एक आहे सदैव मनात विश्वद्वारक श्रीदत्त पुत्र व्हावा मज तैसा. तथास्तु म्हणे श्रीदत्त आणि तेथीची होती गुप्त दिव्य तेज फाकत विस्मये ती पाहत असे. पिठापूर आंध्र प्रदेशात अवतार घेती श्रीदत्त श्रीपाद श्री वल्लभ नाम होत प्रसिद्ध जाना दत्तांचे. 16 वर्षापर्यंत माता पित्या ते सुख देत मग जाती हिमालयात दर्शन द्यावे भक्ता ते. तेथून येते वाराणसीत काही काळ राहती गुप्त येऊनी गोकर्ण क्षेत्रात लोक उद्धार करीती ते. तेथून कुरोपुरात अंत्यस्थायिक होत दूर दुरुनी लोक येत स्वामी दर्शना कारणी. महिमा होई अमित अन्नदान होई नित्य कुरोपुर महासिद्ध पीठा जाना होत असे. कुरोपुरी एकरजक स्वामी ते नित्य नमस्कारित एके दिनी त्यासी पुसत काय हवे हो तुझ लागी. रजक म्हणे स्वामीप्रत राजा व्हावे ऐसे वाटत सुखी प्राणी या जगात एकची असे राजा तो. श्रीपाद श्री वल्लभ म्हणत राजा हो पुढील जन्मात. तो म्हणे दर्शन मजप्रत पुढील जन्मात होईल का. स्वामी म्हणती तयाप्रत मीही पुन्हा अवतरत देईन दर्शन तुझप्रत विश्वास ठेवी बोलाचा. श्रीपाद श्री वल्लभ समर्थ कुरोपुरी राहात लोक उद्धार करीत अमित महिमा होत असे. ऐसे परी कार्य करीत इच्छा भक्ती पुरवीत जो जे मागे त्यात ते देत महास्वामी अवधारा. श्री गुरुचरित्र संक्षिप्त सारभूत येथे पाहत श्रीपाद श्री वल्लभ समर्थ कुरोपुरी प्रकटले. अध्याय पहिला समाप्त. अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. ओम द्राम दत्तात्रयाय नमः. कुरोपुरी राहती श्री दत्त श्रीपाद श्री वल्लभ समर्थ अनेक लीला दावित लोकउद्धारा कारणे. ऐसे काही वर्ष जात मग म्हणती भक्ताप्रत आम्ही आता होऊ गुप्त येथून अवधारा. हो येथून गुप्त जाऊनी राहू कर्दळीवनात काही काळ तप करीत राहू आम्ही तिथवरी. नंतर पुन्हा परत अवतार घेऊ महाराष्ट्रात नृसिंह सरस्वती नामे प्रख्यात होऊ आम्ही अवधारा. ऐसे सांगोनी भक्तांप्रत कृष्णा नदीत होती गुप्त श्री शैलपर्वती प्रकट महास्वामी अवधारा. काही काळ राहुनी तेथ कर्दळीवनी प्रवेशत समाधी लावूनी बसत काही वर्ष तिथवरी. समाधी ते विसर्जनी अवतार घेती श्रीपाद मुनी कारंजा ग्राम म्हणून महाराष्ट्रात अवधारा. तेथे अवतार घेत उपजता ओम म्हणे लागत लोक आश्चर्यचकित
म्हणिते दिवे बालक हे, न रडे न मागे काही, बालक ओम म्हणत राही, सदा हास्य करीत राही, ओम ऐसे म्हणून या, दिवस रात्र ओम म्हणत, ओम ध्वनी गुही गुंजित, ओम प्रकटला म्हणत, लोकविस्मय तेदव्हा, ऐसे जाती वर्ष 7, बालक ओम राहे म्हणत, परी न काही बोलत, चिंतित होती सर्वही, इतरे जन जे बोलत, ते सर्व कळे बालकाप्रत, परी प्रत्युत्तरी ओम म्हणत, आणिक काही बोलेना, अंती पुसती तयांसी, सांग तू केव्हा बोलसी, बालक खून करोनी त्यासी, सांग तसे ते अवधारा, खून करोनी दावीत, मौजी बंधन करा म्हणत, उपनयन होता त्वरित, बोलेन आपण म्हणत असे, ऐसे ऐकोनी माता पिता, मौजी बंधन तत्वता, करो म्हणती निश्चिता, तयासी करू लागले, सुमूर्त पाहून उपनयन केले पहा मौजी बंधन, बालक वेद मंत्र म्हणून, निज मौना ते सोडित असे, सर्व आश्चर्य वाटत, बालक पहा वर्ष 7, वेदमंत्र म्हणू लागत, अवतार म्हणते दत्तांचा, तव नृसिंह सरस्वती म्हणती सर्व लोकांप्रती, आम्ही संन्यासी असो येती, गृही न राहू निश्चय, ऐसे सांगून सर्वांप्रत, निघाले स्वामी हिमालयात, तेथे तप आचारित, लोकउद्धारा कारणे, तेथून या पुन्हा परत तीर्थयात्रा करीत करीत, औदुंबर स्थान जेत, तेथे येऊन राहिले, बिल्लवडी ग्राम समीपत, औदुंबर स्थान प्रख्यात, आज झाले असत, दत्तस्थान म्हणून या, 4 मास राहती तेथ, शक्ती ठेवती अमुप, पादुका तेथे स्थापित, जगुद्धरा कारणे, ते औदुंबर पादुका स्थान, असे प्रख्यात दत्तस्थान, मनोकामना होती पूर्ण, तेथे तीर्थस्थान ते, उदर व्यथेने पीडित, ब्राह्मणा करीती व्याधिमुक्त, मुडा विद्वान करीत, ऐसा महिमा जयांचा, माधव विप्रासी ब्रह्मज्ञान देती स्वामी कृपा करून, साईन देवासी अभयदान, श्री गुरु कृपे मिळत असे, भक्तांसी उपदेश देती, देह हा अनित्य म्हणती, धर्म करा म्हणून सांगती, मोक्ष मार्गाते पावया, सर्व येथे राहणार, काही न येई बरोबर, सत्कर्म आणि सदाचार हेची जीवांचे सांगती, सायनदेव दत्तभक्त कडंगची ग्रामी राहत, तयावरी कृपा बहुत केली पहा श्रीगुरूंनी, श्री गुरु साईन देवासी म्हणत सदैव तुझ्या वंशात, दत्तभक्ती राहे नांदत, प्रिय भक्त आमुचा तू, साईनदेव महाभक्त तयासी स्वामी सांगत, आम्ही तुमचे गावासमीपत भविष्यकाळी वास करू, साईन देवासी वंशात महाभक्त जन्मा येत, नाम सरस्वती असत, तया महाभक्तांचे, दत्तकृपा व्हावी प्राप्त, म्हणून या जाई अरण्यात, तेथे भेटती महासिद्ध, शिष्य पहा श्रीगुरूंचे, सरस्वतीसी म्हणती सिद्ध, तू लिही श्री गुरु चरित्र, श्री गुरु कथा त्यासी सांगत, महासिद्ध ते अवधारा, श्री गुरूंच्या दिव्य कथा महासिद्धांनी लिहिल्या होत्या, घेऊन हाती त्या ग्रंथा चरित्र लिखाण आरंभिले, सरस्वती नामे तो भक्त, पिता गंगाधर असत, सरस्वती गंगाधर नामधारक, लिही चरित्र श्री गुरूंचे, सायन देवासी आश्वासित, तव ग्रामा समीपत, गाणगापुरी राहू म्हणत, भविष्यकाळा माझारी, सायन देवासी आश्वासून, श्री गुरु करीती प्रयाण, औदुंबर स्थानी येऊन, कृष्णा किनारी राहिली, तया औदुंबर स्थानात 4 मास राहती श्री दत्त, तेथून पुढे निघत, लोक उद्धारा करावया, तेथून पुढे निघती, नृसिंहवाडी स्थानी जाती, 12 वर्ष तेथे राहती, तप करती ते देखा, श्री गुरुचरित्र संक्षिप्त, दत्तलीला येथे पाहत, श्री नृसिंह सरस्वती स्वामी समर्थ औदुंबर राहिले, अध्याय 2 समाप्त, अध्याय 3, श्री गणेशाय नमः, ओम नमो भगवते दत्तात्रेयन, दत्तात्रेयो हरि कृष्ण मुकुंदो आनंददायक, मुनी दिगंबरो बोलो सर्वज्ञो ज्ञानसागरा, श्री नृसिंह सरस्वती अमरापूर ग्रामी येती, कृष्णा नदी किनारी राहती, औदुंबर तळीस देखा, 12 वर्ष तेथे राहत, लोक उद्धारा तप करीत, अनेक लीला दावीत, भक्त रक्षणा कारणे, नृसिंहवाडी म्हणून आज प्रसिद्ध ते स्थान, सहस्रवधी भक्तजन नित्य जाती दर्शना, मनोहर पादुका असत, जलयोगिनी सेवा करीत, देवदेवता पूजित, ऐसे महास्थान ते, जगोद्धारा कारण नृसिंह सरस्वती दत्तापन, विविध लीला दाखवून मनोरथ पुरविती भक्तांचे, अनेक लीला तेथे केल्या आहेत, गुरुचरित्र वर्णिला, महासिद्ध स्थान ये वेळा, नृसिंहवाडी आहे हो, संक्षिप्त असे हा ग्रंथ, परी काही लीला सांगत, श्री गुरुचरित्र अद्भुत, कोणी वर्णी शकेना, अमरापूर ग्रामात श्री गुरुजाती भिक्षेप्रत, एक ब्राह्मण होता तेथ, दारिद्र्याने गांजलेला, घेवड्याचा वेल असत, शेंगा त्याशी बहुत लागत, तेने उदरनिर्वाह करीत, ऐसे जीवन चालले,
त्याच्या घरी विकसिसी जात, तो प्रेम नेही गुहात. घेवड्याची भाजी वाढीत, तृप्त केले गुरुराया. श्री गुरु म्हणती तयांप्रत, तू होशील श्रीमंत. असे म्हणून निघत, तेथून पुढे जावया. गुहा बाहेर येत, घेवड्याचा वेल तोडीत, आणि निघून जात स्वस्थानाशी श्री स्वामी. कुदळ घेऊन हातात ब्राह्मण मूळ खोदू लागत, तो गुप्तधन अकस्मात त्यासी पहा हो सापडले. धनाचा हंडा मिळत, ब्राह्मण होई श्रीमंत. पिढ्या 7 पुरवणी उरत, हेतुकी धन मिळे त्याते. श्री दत्त दयावंत, ऐसी लीला दावित. दारिद्र्य भक्तांचे हरित, व करुणासागर श्री गुरु. संतती संपत्ती आरोग्य विद्या ज्ञान वैराग्य आत्मज्ञान आणि योग सर्वही मिळे भक्तांना. नृसिंह सरस्वती दत्त औदुंबर तळी तप करीत, कृष्णा नदी समीप वाहत नृसिंहवाडी माझारी. एके दिनी एक भक्त दुरुनी होता पाहत, कृष्णा नदी दुभंगत देवता येती बाहेरी. जलदेवता बाहेर येत, स्वामी पूजा करू लागत. भक्त होई विस्मित, अद्भुत प्रकार पाहुनिया. योगिनी स्वामी ते पूजित, दिव्य प्रकाश तेथे पसरत. श्री गुरु रूप अद्भुत, भक्त तेव्हा पाहत असे. नृसिंहवाडी स्थानात 12 वर्ष श्री गुरु राहत, सिद्धस्थान अद्भुत निर्माण केले तिथवरी. मनोहर पादुका स्थापित, त्याची पूजा करा म्हणत, पूर्ण होती मनोरथ सद्भक्तांचे निश्चय. ऐसे म्हणून श्री दत्त गाणगापुरी जाऊन राहत, नृसिंहवाडी स्थानात अपार शक्ती ठेविली. नृसिंहवाडी स्थानात चमत्कार होती नित्य, लोकभक्ती करत तेथे मनोहर पादुकांची. गेल्या 700 वर्षात उद्धारिले लोक अनंत, अपार महिमा होत आहे आजही तिथवरी. शिरोळ ग्रामीचा एक भक्त 5 पुत्र त्याचे मरत, येऊनी नृसिंहवाडीत पादुका ते सेवित असे. पती पत्नी पादुका ते सेवित, पूजार्चा करीत नित्य औदुंबर प्रदक्षिणा करीत सेवा करीत राहिले. 1 मास ऐसे करीत श्री गुरु स्वप्नी येत, पुत्र होईल म्हणत अभय देती तिज लागे. प्रसन्न वदने गृही जात, पुत्र होई तिज प्रत, अति आनंदे परतत होता पहा तिथवरी. पुत्रासी झाली वर्ष 7, घाला आला अकस्मात, पुत्र झाला मृत एके दिवसी अवधरा. माता पिता दुःखित, माता म्हणे आक्रंदत, श्री गुरूंनी दिला वत्स, अल्पायुष्य का झाला. लोक तिशी समजावित, परी ती काही न ऐकत, अपार दुःख करीत पुत्र शवा ते बिलगोनी. तव श्री गुरु समर्थ साधू रूपे तेथे येत, म्हणून जा पादुका स्थानात, वर लादला तुला जेथे. पुत्र शवा ते घेऊन जाई नृसिंहवाडी स्थान, पादुकावरी शिर ठेवून अपार दुःख करीत असे. ऐसे करिता रात्र झाली, निद्रा तिसे लागली, स्वप्नी गुरुमूर्ती आली, काय दुःख म्हणती ते. पुत्र आहे जिवंत, उगाच दुःख का करत. ऐसे ऐकून उठत माता विस्मित होत असे, पुत्रा ते पाहे जिवंत. पतीशी उठवून दावीत, श्री गुरुकृपा अद्भुत म्हणून नमन करीत असे. नृसिंहवाडी पादुका स्थान अपार असे महिमान, अदृश्य रूपे नारायण तेथे राही सर्वथा. म्हणून सरस्वती गंगाधर सांगे गुरुचरित्र विस्तार, श्रोतया विनवी वारंवार, भजा भजा हो श्री गुरूंसी. अध्याय 3 समाप्त. अध्याय 4 श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र अमृत प्राशिता अमर होती भक्त, श्री गुरुचरित्र सुदारस म्हणून नित्य सेवावा. तया नृसिंहवाडीत 12 वर्ष गुरु राहत, दिनाजना उद्धारित कृपा कटाक्षे करोनिया. असं नृसिंहवाडी सोडून गुरु येथे गाणगापूर स्थान, भीमा अमरजा संगम पाहून तप करीती ते त्या स्थळी. संगमी अनुष्ठान करीत भिक्षेसी येथे ग्रामात, एक ब्राह्मण होता तेथ दारिद्र्याने गांजलेला. कधी कधी श्री गुरुनाथ त्यासी करी भिक्षेसी जात, तो प्रेम नेही गुहात अति आदर करीत असे. एकदा त्या गुहाशी जात, ब्राह्मण नसे गुहात, भार्या त्याची या म्हणत पाठ देई बसावया. श्री गुरूंसी बैसवणी म्हणे पहा ती ब्राह्मणासी, आजी प्यावे फक्त पाणी, गृही काही असे ना. तो म्हणती श्री गुरुनाथ, मैस बांधली दारात, दूध देई मजप्रत, असे म्हणती ती येला. श्री स्वामींसी ती म्हणत, वांज मैस ती असत. तव म्हणती श्री गुरुनाथ, दोही आम्हा पुढे तू. ब्राह्मणी मैस दोहत, 2 हांडे दूध मिळत, अति आश्चर्य वाटत पाहुणी लीला स्वामींची. वांज म्हैशी दूध देई, वार्ता सर्वाकळेही. दर्शनासी गर्दी होई नृसिंह सरस्वती स्वामींच्या. कुमसी नामे ग्रामात एक येती होता राहत, त्रिविक्रम भारती असत त्या नाम येतिरायांचे. स्वामी कीर्ती ऐकून निंदा करी आपण, म्हणे संन्यासाची महिमान असे हवे कशाला. स्वामी नृसिंह सरस्वती आपुल्या भक्ता सांगती, जावे कुमसी ग्रामाप्रती भेटू म्हणती येतीला.
बैसुनिया पालखीत त्या येतीच्या ग्रामाजात येती दुरून पाहत साष्टांग नमन करीत असे. रोज ते त्रिविक्रम भारती मानसपूजा जी करीती त्या रूपे नृसिंह सरस्वती देती दर्शन ते देवा. पाहुणे इष्टदैवत मुनी स्वामीं ते नमस्कारित. म्हणे तू साक्षात दत्तरूप नररूपे राहत असे. ऐसी लीला अनंत श्री गुरु भक्तांचे दावित भक्तिमार्गा ते वाढवित. गाणगापुरी राहून या त्रिविक्रम भारती भजे नृसिंह सरस्वती. लोक बहु मान देती महासाधू म्हणून या. दोन विद्वान पंडित त्रिविक्रम भारतीसी म्हणत आम्ही महापंडित चारी वेद जाणत असो. ग्रामोग्रामी फिरून अनंत पंडिता हरवून जयपत्रे घेऊन आम्ही येतो आलोसी. तुम्ही महापंडित असे कळले महाप्रत वाद करावया वेदांत म्हणून आम्ही आलोसी. आम्हा सवे वाद करा अथवा हार मान्य करा विजयपत्र सत्वरा लिहून द्यावी आम्हासी. त्रिविक्रम भारती म्हणत आम्ही संन्यासी असत न जाणो वेदशास्त्रार्थ. काही न कळे आम्हास मग हरिपत्र द्या लिहून. ऐसे म्हणती ब्राह्मण येती म्हणे त्या लागून. गाणगापुरी चालावे तेथे असते श्री गुरु नृसिंह सरस्वती अवतार हरिपात्र तया समोर. लिहून देईल तुम्हासी चला म्हणून उठत. ब्राह्मण बसती पालखीत त्रिविक्रम येती चालत. निघाले गाणग ग्रामासी. गाणगापुरासी येत श्री नृसिंह नमस्कारित. त्रिविक्रम भारती म्हणत श्री स्वामींसी तेदवा. वाद करण्या ब्राह्मण आले पहा दुरून. पत्र मागती लिहून हरलो ऐसे म्हणून या. श्री नृसिंह सरस्वती त्या ब्राह्मणा ते पाचारिती. आडतेने उभे येती बैसती समोर स्वामींच्या. स्वामी त्यांसी म्हणत विद्या विनयन शोभत. वाद करून काय मिळत लिहून कासे हवे तुम्हा. आडता खोर ब्राह्मण नोखळे ती गुरु लागोन. म्हणे ते द्या लिहून हरलो म्हणून दोघेही. अथवा जिंका वादात चारी वेद आम्हा पाठ. आम्हा सवे शास्त्रार्थ करुणी जिंका तुम्ही हो. श्री गुरु त्या ते समजावित परी ते न ऐकत. वाद करायचे म्हणत पुन्हा पुन्हा तितवरी. तेतुकी अवसरी श्री गुरु देखती नरासी. दुरी एक मातंग अवधारी जात होता तेदवा. स्वामी त्या ते पाचारिती कोठला कोण विचारिती. तो म्हणे शेतावरती चालवलो काम करावया. स्वामी शिष्यांची सांगत रेषाभूमीवरी काढीसात. शिष्य रेषा काढीत श्रोते पुढे अवधारा. मातंगाशी स्वामी म्हणत एक एक रेषा ओलांडीत. पुढे येईल म्हणत मातंग तेसे करीत असे. पहिली रेषा लंघिता स्तब्धता आली चित्ता. म्हणे मी भिल्ल पर्वता बन राखा नाम माझे. दुसरी रेषा लंघिता बोलू लागे अनेक वार्ता. लोकविस्मित चित्ता पाहो लागले स्वामींचे. तिसरी रेषा लंघिता म्हणे आपण गंगासूत. काम जसी पाचारित असे म्हणून पुसत असे. चौथी रेषा लंघिता म्हणे आपण शूद्र याती. जात होती आपुले वृत्ती स्वामी माते पाचारिले. पाचवी रेषा लंघिता म्हणे मी वैश्य आता. व्यापार उदिम तत्वता सोमदत्त नाम माझे. सहावी रेषा लंघिता म्हणे मी क्षत्रिय ख्याता. अनेक पराक्रम करता गोदावरी नाम माझे. सातवी रेषा लंघिता शन म्हणे मी पूर्ण ब्राह्मण. वेदशास्त्र व्याकरण सर्व काही जाणत असे. करा वाद मजसी म्हणत मी आहे शब्दपंडित. सर्व वेद कंठस्थ करोणी येथे आलोसे. श्री गुरु म्हणती त्यांसी हे ब्राह्मण आले चर्चेसी. या सवे वेद वादासी तू करावे म्हणून या. पाहुणी हा चमत्कार पंडित कापती थरथर. करीती साष्टांग नमस्कार श्री गुरु नृसिंह स्वामींसी. नमस्कार करुणी ब्राह्मण गेले क्षमा मागोन. इकडे शूद्र होऊनी ब्राह्मण लोकांसी तो म्हणत असे. मी आहे ब्राह्मण शिवू नका मज लागून. हे सर्व पाहून जना विस्मय वाटत असे. स्वामी शिष्यांसी म्हणती पाणी ओता शिरावरती. होईल सर्व विस्मृती पुन्हा मातंग होईल तो. ओतता जल डोक्यावर सर्व पडला त्यासी विसर. करुणी स्वामींसी नमस्कार शेतावरी तो जात असे. श्री गुरु चरित्र अद्भुत येथे सांगे संक्षिप्त. दत्त अवधूत आपले चित्त श्री गुरुचरणी वाहत असे. अध्याय 4 समाप्त. अध्याय 5 श्री गणेशाय नमः. ओम दत्त परब्रह्माय स्वाहा. दिगंबर मुनिबाला समर्थाय विश्वस्वामिन्नी परहंसा महाशून्या महेश्वा महानिधी. ओम हंस हंसाय विघ्नेः परमहंसाय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात्. ओम शून्य शून्याय विघ्नेः परमशून्याय धीमहि तन्नो परब्रह्म प्रचोदयात्.
ओम दत्तात्रय विघ्नेश योगेश्वराय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात. असो गाणगापुरात महिमा चंद्रकले समवाढत सिद्धस्थानाद्भुत प्रसिद्ध आज आहे हो. योगी आणि व्याधिग्रस्त तेसेची विविध समस्याग्रस्त रोज सेवा करुणी होती मुक्त ऐसे अद्भुत स्थान ते. महिमा तयात्रये मूर्तीची सांगता शक्ती आम्हा कैसी काया धरुणी मानवाची अद्भुत चरित्र केले हो. भक्ती येती यात्रेसी एको भावे भक्तीसी श्री गुरुदर्शन मात्रेशी सकळाभिष्टे पूर्ण होती. दैन्य पुरुष होती स्त्रिया युक्त वांजेसी पुत्र होत आरोग्य मिळे भक्तांप्रत श्री गुरु ते पाहता. माहुर गरुड स्थानात एक विप्र होता राहत पुत्र त्याचा व्याधीग्रस्त सर्व उपाय करत असे. करीती अनेक उपचार परी रोग दुर्धर वैद्याने मंत्रोपचार काही तेथे चालेना. रोग्याची पत्नी म्हणत जाऊ गाणगापुरास नृसिंह सरस्वती समर्थ येतीवरा ते पाहावे. रोगी पतीसी घेऊन येई स्वामी दर्शना कारण परी प्रवासाचा क्षीण त्या रोगाते साहेना. गाणगापुरी पोचत श्री स्वामी संगमी असत श्री गुरुमूर्तीसी पाहत परमानंदे डोलत असे. रोगी असे डोलित त्याते काढावे म्हणत तव तो झाला मृत पत्नी आकांत करीत असे. कळे स्वामींसी वर्तमान चरणतीर्थ देऊन प्रोक्षा म्हणती विप्रा लागून जिवंत होऊनी बैसला. सर्व करीती जय जयकार नृसिंह सरस्वती ईश्वर प्रकटला पहा भुवर नर रूपा ते धरुणिया. ऐसा महिमा पारंपार दीनदयाळ करुणासागर बाल मुकुंद भक्तोद्धार करीत राहे सर्वदा. अनेक रूपे धरीत दीनजना उद्धारित भगवान श्री दत्त लोकोद्धारा कष्ट तसे. त्याचा महिमा अनंत कृपा त्याची अनंत रूपे त्याची अनंत अनंत नामे त्याची. विश्वंद्वारा कारण सदैव कष्टे नारायण अगाध त्याचे महिमान कोणी वर्णा शकेना. असो गाणगापुरात नित्य नूतन महिमा होत दूर दूर होईनी लोक येत स्वामी दर्शना कारणे. नित्य होई अन्नदान भक्त करीती आराधन होई सहस्र भोजन ऐसे नित्य चालत असे. भास्कर नामे विप्र दारिंद्र्य असे पंडित स्वामींशी भोजन करावे म्हणत शिदा घेऊन येत असे. तिघांशी पुरेले इतके साहित्य तो सवे घेऊन येत परी जव पाहत असंख्य नित्य जेवताती. रोज जेविती हजार पाहुणी भ्याले अंतर स्वामी भोजनाचा विचार सोडून तो देत असे. ब्राह्मणी त्यासी म्हणत सहस्र भोजन होई नित्य स्वामींची तू काय देत म्हणून चेष्टा करताती. स्वामी त्यांसी पाचारिती सिद्धा त्याचा पाहती स्वयंपाक करी म्हणती ऐसे संगती तयाला. तिघापुरती अन्न तयार करी तो ब्राह्मण स्वामी म्हणती आण स्वयंपाक तुझा मजजवळी. कपणी त्यावर टाकीत वाडा म्हणती सर्वाप्रत शिष्यासी स्वामी म्हणत सहाय्य करावे तयाला. शिष्य सहाय्य करीत पंगती उठो लागत 4 सहस्र जेवित ऐसा महिमा श्री गुरूंचा. जलचरांशी देती अन्न पक्ष्याशी देती अन्न होई अन्नपूर्णा प्रसन्न ऐसा महिमा श्री गुरूंचा. सिद्ध मने नामधारकासी गुरुचरित्र ऐसे परेसी यासी निमित्ते बहुवसी भक्त झाले श्री गुरूंचे. अध्याय 5 समाप्तम. अध्याय 6 श्री गणेशाय नमः. ओम नमो सर्व सिद्धाय स्वाहा. तया गाणगापुरात महिमा नूतन होई नित्य दूर दूर होऊनी लोक येत श्री गुरुदर्शना कारणे. एक ब्राह्मण दर्शना येत सवे पत्नी असत वय वर्ष 60 असत येऊनी नमी श्री गुरूंसी. श्री गुरु पुसती ती येसी काय इच्छा मानसी ती म्हणे पुढील जन्मासी पुत्र व्हावा म्हणून या. झाले वांझ या जन्मात दूषण करीती समस्त पुत्र व्हावा पुढील जन्मत म्हणून या पार्थित तसे. श्री गुरु म्हणती ती येसी कोण जाणे पुढील जन्मासी याच जन्मी पुत्र कन्येसी पावसी ऐसे करतो मी. वृद्ध म्हणे स्वामींसी होत नाही विटाळीसी. स्वामी म्हणती चिंता कायसी आपण येते असताना. त्याच रात्री होई विटाळसी 1 वर्षात कन्येशी जन्म देई वृद्ध हर्षी ऐसा महिमा श्री गुरूंचा. नाम सरस्वती ठेवीत श्री गुरूंसी ती म्हणत नृसिंह केव्हा येत उदरी माझ्या तव कृपे. हासोनी स्वामी म्हणत पुढील वर्ष पुत्र होत श्री गुरुवचन यथार्थ पुत्र झाला परेसा. ऐसा करुणेचा सागर भक्त इच्छा पुरविणार श्री दत्त दिगंबर गाणगापुरी राहत असे. नरहरी नामे एक विप्र स्वामी दर्शनासी येत सर्वांगी असे कुष्ठ शरणे येई श्री गुरूंसी. एक काष्ट त्या ते देत म्हणती सेवितया प्रत पाने घाले नित्य सेवा याची तू करी. याशी जवळ येतील पर्ण जाईल कुष्ठ संपूर्ण ऐकून हे आश्वासन विप्र घेई काष्ठाते.
संगमावरी जाऊन तेथे काष्ट रोवणी नित्य घाली स्नान त्या काष्टासी प्रेमाने जाते दिवस सातत श्री गुरु पावयसी येत कमंडलू तीर्थ घालित मंत्रुणी त्या काष्टासी तत्काळ पर्ण फुटत औदुंबर वृक्ष दिसत नृसिंह सरस्वती समर्थ महिमा तया जयांचा तत्काळ विप्राचे कुष्ठ जात सुवर्ण देह त्याचा होत नृसिंह स्वामी श्री दत्त ऐसी लीला त्यांच्या एकदा साईन देवासी घेऊन जाती संगमाशी दाऊनी वर्ष मायेसी मन त्याचे पाहिले मनती जाई ग्रामात अग्नी घेऊन ये परत दोन सर्प पाठवित पत दाखविण्यात या लागी काशी महिमा सांगत गुरुभक्ती करावी म्हणत दिव्य दर्शन घडवित तया सायन देवासी एक तंतुकार भक्त स्वामी सेवा करीत झाडणे सारवण करीत आश्रमात राहितो शिवरात्री पर्वासाठी श्रीशैल यात्रेशी जाती सर्व ग्रामवासी भक्त तेथे राहिला स्वामी म्हणती तयाशी तू का न गेलासी तो म्हणे तुम्ही शिवची असता जावे कशाला शिवरात्रीचे दिवसी स्वामी म्हणती तयासी चल जाऊ श्रीशैल्यासी यात्रा पाहून येऊया तो म्हणे श्रीशैल दूर असता 15 दिन चालया लागत आज शिवरात्र असत कैसे पोचू म्हणत असे त्यासी जवळ बोलावित पाय धरी म्हणती घट्ट दुसरे शनी श्रीशैल पर्वतात जाऊन या पोचले ते स्वामी म्हणती भक्ताप्रत तू जाई मंदिरात भक्त जाई मंदिरात शिवदर्शन करावया मल्लिकार्जुन शिवलिंगता श्री नृसिंह सरस्वती दिसत लोक त्यांचे दर्शन घेत पाहुनी विस्मित होतसे करुणी तेथे नमस्कार परतोनी येई बाहेर जेथे बेसले श्री गुरुवर तेथे येऊनी नमितसे म्हणे आत तुम्हीच आहात बाहेरी तुम्ही आहात तुम्ही असता गाणगापुरात लोक येती का स्वामी तया म्हणती क्षेत्र महिमा सांगती तो म्हणे नृसिंह सरस्वती मायेत मजला पाडू नको तूच ससी परमेश्वर भरोणी राहासी चराचर ऐसे म्हणून नमस्कार करी भक्त श्री गुरु ते नंदी नामा ब्राह्मण सर्वांगी कुष्ठ श्वेतवर्ण तुळजापुरा जाऊन 3 वर्ष आराधिले 3 संवत्सर उपवास द्विजकष्ट लाभो वस निरूप झाला त्यास चंदला परमेश्वरी जवळी जाणे जगदंबेचा निरूप घेऊन आला चंदला परमेश्वरी स्थानी मास 7 पुनर्चरणी पुनरुपी केले उपवास देवी त्याशी निरूप देत गाणगापुरी जावे म्हणत तेथे असती श्रीदत्त बरा तेथे होशील तू विप्रासी क्रोध येत म्हणे तू देवी असत मनुष्यापासी का पाठवित ऐसे म्हणे देवीसी पुन्हा देवी स्वप्नात येत क्रोधे त्यासी म्हणत तो नर नव्हे दत्त जाई शरण तया लागी दुसरे दिनी प्रभाती निघे गाणगापुरासी प्रवास करोणी अष्टदिशी गाणगापुरी पोचतसे दुरून श्री गुरूंसी नमस्कारित श्री गुरु त्यासी म्हणत देवीपासून मनुष्याप्रत कालासी नरवरा ऐकोनियसी मात चरणी नमस्कार करीत म्हणे तू ईश्वर असत जाणले मनीचे सर्वही श्री गुरु म्हणती साईन देवासी न्हावे संगमी यासी दूर टाका यांच्या वस्त्रासी संगमी स्नान करवावे नवी वस्त्रे द्यावी यांसी आना मंग गाणगापुरासी ऐसे सांगुनी तयासी संगमी देती पाठवून या जुनी वस्त्रे दूर टाकत संगमी स्नान करीत सुवर्ण देह होत कुष्ठ गेले निघोनिया येई मग गाणगापुरात श्री स्वामींचे स्तवन करीत म्हणे तू त्रयमूर्ती साक्षात नररूपे अवतरला ऐसे अगाध महिमान नित्य होय अन्नदान ते गाणगापूर स्थान अपार महिमा तेथीचा ही परगी ग्रामात नंदी नामे केवी असत शिवावरी कवित्व करीत 5 कवन नित्य करी लोक म्हणती तयाप्रत नृसिंह सरस्वती श्रीदत्त त्यावरी करी काही कवित्व ऐसे म्हणती तयाला तो म्हणे श्री शंकर त्यासी अर्पिले जीवार नृसिंह सरस्वती गुरुवर नरस्तुती मी न करी ऐसे बोलून आपण गेला शिवपूजे कारण पूजा करिता ध्यान लागले तया द्विजासी लिंगस्थानी नृसिंह सरस्वती बैसले तयासी दिसती हासोनी त्या ती म्हणती माझी पूजा करीतोसी का पाहुणे सा चमत्कार करी साष्टांग नमस्कार म्हणे नृसिंह सरस्वती श्री शंकर नररूपे अवतरला येऊनी गाणगापुरात साष्टांग नमस्कार करीत कवित्व करी नित्य ऐसा महिमा श्री गुरूंचा
गाणगापुरी श्री गुरु राहत दर्शना येती सात भक्त सर्वही श्री गुरु ते म्हणत यावे आमुच्या घरासी श्री गुरु सर्वा हो म्हणती सर्व ही आपुल्या घरा जाती पुन्हा कालांतरे मिळती म्हणती श्री गुरु घरी आले 8 रुपये झाले आपण अपार महिमा नारायण 7-8 गेले आपण गाणगापुरी ही होतसे श्री गुरु नृसिंह सरस्वती अवतरला असे त्रयमूर्ती गाणगापुरी वास करती आता असे प्रत्यक्ष किती वर्णवा महिमा जेते वेदांची झाली सीमा लक्षावधी भक्तजना उद्धरले पहा श्री गुरुने गाणगापूर संगमा मार्गात शेतकरी एक राहत नमस्कार करी नित्य श्री गुरु जाता संगमी श्री गुरु एकदा म्हणत काय आहे तुझ्या मनात तो म्हणे शेतात विपुल धान्य पिकावे श्री गुरु म्हणती तयाप्रत कापोनी टाकी शेत विस्मये पाही भक्त काय करावे म्हणून या परीशनात सावरोन म्हणे आज्ञाप्रमाण टाकी शेत कापून वेळा म्हणती लोक त्याते परी घडले विपरीत ते रात्री अति वर्षा होत सर्वांचे पीक होई नष्ट वाचले पीक भक्ताचे कापलेल्या शेतात 18 पट धान्य होत ज्वारी वाटे लोकांत ओला दुष्काळ म्हणून या ऐसा अगाध महिमा वर्णिता होय सीमा एकक ईश्वरी महिमा नृसिंह स्वामी सरस्वतींची मनोनी सरस्वती गंगाधर करी श्रोत्यांचे नमस्कार नृसिंह सरस्वती गुरुवर श्री दत्त पहा प्रगटले अध्याय 6 समाप्तम अध्याय 7 श्री गणेशाय नमः ओम द्राम दत्तात्रेयाय नमः हे दत्तात्रेय गुरुवर्या मजवरती करी तू दया सदभक्तांसी सदया अन्न वस्त्राते देई तू तेसीची देई सद्गुण देई सद्गुरु दर्शन करुणामये ज्यांचे जीवन लोक उद्धारार्थ अवतरले त्या गाणगापूर ग्रामात 20 वर्षे श्री गुरु राहत भीमा अमरच्या संगमा स्थानात तप केले श्री गुरूंनी श्रीपाद श्रीवल्लभ अवतारात रजकैक सेवा करीत पुनर्जन्मात राजा होत श्री गुरु म्हणती तयसी तो विदराचा राजा होत श्री स्वामींच्या दर्शनासी येत काय रजका कैसा असत श्री गुरु म्हणती तयाला राजा ते पुनर्जन्म आठवत मने श्रींची कुरोपुरात सेवा केली म्हणून या जन्मात राजा होऊन जन्मलो जेथे श्रींची स्थाने असत भूमी राजा दान करीत औदुंबर नृसिंह वाडीस ग्राम उत्पन्न दान देतसे तेसी गाणगापुरात विपुल दान राजा देत ब्राह्मण वस्ती वसवीत श्री गुरु सेवा करावया रोगी आणि व्याधीग्रस्त तेसीची विविध समस्याग्रस्त सेवा करुणी होती मुक्त ऐसे अद्भुत स्थान ते आज ही गाणगापूर स्थान ऐसे दिव्य महिमा संपन्न लाखो लोक दर्शनाकारण प्रतिवर्षा जाती ते स्थळी प्रभू दत्त त्या स्थानात 20 वर्ष स्वय राहत लोककल्याण कारणार्थ शक्ती ते ठेविती यश कीर्ती धनमान आरोग्य ज्ञान समाधान सिद्धी तप साधन प्राप्त भक्ता होतसे ऐसे अद्भुत स्थान केले जगोद्धरार्थ निर्माण आणि स्वय आपण कर्दळीवनात गेले ते स्वामी नृसिंह सरस्वती सर्व भक्ता पाचारिती कर्दळीवनात जाऊ म्हणती गुप्त व्हावया कारणे पादुका स्थापिती तेथ निर्गुण पादुका त्या म्हणत आणि तेथून निघत नृसिंह स्वामी सरस्वती गाणगापुराहुनी निघत सांगाती असती चारी भक्त श्रीशैल्य पर्वती येत मल्लिकार्जुना ते पाहवया काही दिन तेथे राहत मग भक्तासी सांगत जावे तुम्हा आता परत कर्दळीवनात जातो मी ऐसे म्हणून श्री दत्त कृष्णा नदी तीरी किनारी येत कर्दळी पानावरी बैसत कृष्णा नदी माझारी आश्चर्य पाहती भक्त जलावरी श्री गुरु सतरंगत पानावरी बसोनी जात पहिले तिरासी श्री स्वामी कर्दळीपणी बैसोनी तरंगत जाती कृष्णे मधुनी पहिले तिरा जाऊनी हात दाविती भक्तांना 2 पावले पुढे जात आणि पहा होती गुप्त ऐसी लीलाद्भुत भक्त विस्मये पाहती नृसिंह स्वामी सरस्वती कर्दळीवनात गुप्त होती 700 वर्ष पूर्ण होती या घटनेसी अवधारा कली 5 सहस्र 1919 शालिवाहन शक प्रमाती नाम संस्वरात ग्रंथ पूर्ण झाला हा श्री दत्त आज्ञे करून होई ग्रंथ निर्माण भाविका ताट भरून अमृत पहा वाढले औदुंबर नृसिंहवाडी गाणगापूर दत्त तीर्थ मनोहर लाखो लोकांचा उद्धार आजही तेथे होत असे आजही होती चमत्कार व्याधी कष्ट होती दूर श्री नृसिंह सरस्वती गुरुवर कार्य त्यांचे करीत असे ऐसे लीलानंत येथे पाहिल्या संक्षिप्त दत्त अवधूत लीन होत सद्गुरु चरणी सर्वदा
संक्षिप्त श्री गुरुचरित्र ग्रंथ येथे पूर्ण होत. सद्भक्तांचे मनोरथ पूर्ण होती निश्चय. देवतांची कृपा होत, सिद्धांची दर्शने होत, परमार्थी प्रगती होत. पठणे नित्य ग्रंथांच्या अडली कामे पूर्ण होत, संसार कष्ट दूर होत. भाविकांशी मोक्ष प्राप्त ग्रंथ पठणे होत असे. मार्गशीर्ष शुक्ल पक्षात गुरुवार अष्टमी असत. दत्त जयंती समीपत ग्रंथ पूर्ण होत असे. अध्याय 7वा समाप्तम. इति श्री दत्तावधूत विरचित संक्षिप्त श्री गुरुचरित्र ग्रंथ समाप्तम. श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. संपूर्ण सेवा स्वामीचरणी समर्पित. धन्यवाद.